नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे अमरावतीमधून. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत होरपळून 3 लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या माळ्यावरील असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3:30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली आहे. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी उपचारग्रस्त लहान बाळांना बाहेर काढले. दुर्दैवाने या भीषण आगीत 3 लहान मुलांचा मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येते. तर 6 बालकांवर सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोराने एक बाई चिल्लवली. मला कळलं ते आवाज आला तिचा. आम्ही म्हटलं त्या मॅडमला, सिक्युरिटीला, काय झालं बा, काय झालं. मग काय नाही, मग नंतर मग कल्ला बाजार झाला. मग ते झालं. त्याच्यानंतर ते गाड्या वगैरे आल्या आपल्या याच्या, खूप वेळानं आल्या त्या पण फायर ब्रिगेडच्या. मी माझं बाळ पाहू राहिलो, माझ्या वाईफला आणि माझ्या बाळाला. खूप ढूंढलो, खूप पाहिलं, मिळालाच नाही माझा बाळ. मला माहिती नाही, मी तिथंच दपडीमध्ये हे आहे ना, इकडे नेलं तर कुठं म्हणते सुपरमध्ये आहे ना. सुपरमध्ये आम्हाला माहिती नाही. मग सांगितलं आम्हाला 7 वाजतानी का सुपरमध्ये असं झालं बाबा. 3 बजे के टाइम वो आग लगी और हमको बाहर कर दिएगा और बच्चे इधर से उधर. हम समझो हमको कहा तो होश ही ठिकाने नहीं थे कि ऐसे क्या हो गया, पर कैसा हो गया. हम हमारे बीवी के लिए गए आपस लेने, तो बोले बच्चों को लाओ, बोले पहले वहाँ से उठा के. तो बच्चे वहाँ से गायब थे पूरे. फिर हम बहुत ढूंढ रहे हैं, हमने 1-2 घंटे ढूंढे कि बच्चे कहाँ है, हमारे बच्चे का है, बताओ. तो बता नहीं रहे. फिर बाद में हमको बताया 4 बजे के टाइम, 5 बजे के टाइम कि तुम्हारे बच्चे हमने वहाँ भेज दिए, वहाँ जाओ देखो. तो ये पे हाँ आके देखे तो हमारे बच्चे हाँ मिले हमको कंडीशन हालत में. आपण पाहू शकतो अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे अमरावतीमध्ये. पहाटे 3:30 वाजताच्या दरम्यान अतिदक्षता विभागात ही आग लागलेली आहे. लहान बालक जे नवजात शिशु ज्या ठिकाणी ठेवले जातात त्या ठिकाणी आग लागल्यामुळे 3 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झालेला आहे. दरम्यान रुग्णालयात आगीच्या घटना घडल्यात. अजूनपर्यंत किती ते पाहूयात. अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये आयसीयू मधील आगीत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान भंडारा जिल्हा रुग्णालयात देखील जानेवारी 2021 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, ज्यात 10 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सनराइज हॉस्पिटल भांडूपमध्ये मार्च 2021 मध्ये मॉलमधल्या रुग्णालयात आग लागली होती, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालेला. तर वेल ट्रीट रुग्णालय जे आहे नागपुरातलं, त्यात एप्रिल 2021 मध्ये शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली होती, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान विजय वल्लभ रुग्णालय, हे जे विरारचं रुग्णालय आहे, तिथे सुद्धा एप्रिल 2021 मध्ये अशाच प्रकारे शॉर्ट सर्किट झाला होता आणि त्यामुळे आग लागलेली आणि त्यात 15 रुग्णांचा मृत्यू झालेला. दरम्यान प्राईम क्रिटिकेअर या रुग्णालयात, मुंब्राच्या या रुग्णालयात एप्रिल 2021 मध्ये 4 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर ESIC या कामगार रुग्णालयात अंधेरीच्या डिसेंबर 2018 मध्ये आग लागली होती, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालेला. दरम्यान अमरावतीमधील आगीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. पाहूयात. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या लहान बालकांच्या अतिदक्षता विभागाला आज पहाटे आग लागली आणि यामध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. राज्याच्या माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली असून ती पाहणी करताय आपल्यासोबत आहे. ताई, तुम्ही या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी दाखल झाले, काय सांगाल नेमकं? वेदनादायक आहे, दुःख आहे, एवढं दुर्दैवी आहे. ह्याच्यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना असू शकत नाही. आत्ता कळतं आहे की व्हेंटिलेटरला आग लागली. व्हेंटिलेटरला आग लागली म्हणजे सप्लायर दोषी आहे. 56% कमिशनवाला सप्लायर त्या ठिकाणी आहे. कोण जबाबदार आहे? इथे जे मंत्री आहे इथले, त्यांनी जरा लक्ष देण्याची गरज आहे. असं अक्रॉस महाराष्ट्र अशा घटना सरकारी दवाखाने आणि सरकारी शाळांमध्येच होत आहेत. तर मग हे जे इन्फ्रामॅन स्वतःला म्हणून घेणारे, हे त्यांची पूर्ण यंत्रणा त्यांनी व्यवस्थित लावली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला असं कळलं आहे
की 2 परिचारिकांनी इथले 6-7 बच्चे वाचवले. तर बच्चे ज्यांनी वाचवले त्यांना पनिशमेंट देऊ नका, जे सप्लायर्स आहेत किंवा जो खरा दोषी आहे त्याला द्या. या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग बांधल्यानंतर डॉक्टर्सची पण खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. इथं अग्निशमन यंत्रणा किंवा मग जे आग विझवण्याची यंत्रणा होते ती या बिल्डिंगच्या हिशोबानं जे काय असतं ते फायर ऑडिट इथं व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे पण बघण्याची गरज आहे. गरिबाला मारू नका हो, गरिबाकडे दुर्लक्ष तर करू. यापूर्वी देखील याच रुग्णालयात आग लागलेली होती जुन्या बिल्डिंगमध्ये. जुन्या बिल्डिंगमध्ये आग लागली म्हणूनच या नवीन बिल्डिंगची आपण व्यवस्था केली. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडत होतं. ही बिल्डिंग ज्यावेळेला झाली त्यावेळेला मीच पालकमंत्री होते, तेव्हाचीच मंजुरात आहे. हे फक्त उद्घाटनं, रिबिन कापणं, नरेटिव्ह सेट करणं हे बंद करा. इशूला नॉन इशू नका करू. वंदे मातरम कशा प्रकारे म्हटलं जातं, हा इशू नाही आहे. हे इशू आहे गरिबांचे. हे गरिबाचे लेकरं मरत आहेत. त्या गरिबाच्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चितच ह्या होत्या यशोमती ठाकूर, ज्यांनी या रुग्णालयामध्ये ज्यांनी व्हेंटिलेटर सप्लाय केले होते त्यांनी ते सबस्टँडर्ड दर्जाचे तर नव्हते ना, त्यामुळे जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जी आहे यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. पुढे सागरचा संजय शिंदे, न्यूज 18 मराठी, अमरावती. जर अशा असलेल्या निष्काळजीपणामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतात याचाच अर्थ फक्त घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करत नाही, यामध्ये नुसतं त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी या संदर्भामध्ये दोषी आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. अतिशय दुःखद घटना आहे. 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं. या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्वाचं आहे, पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं पण त्याच्यात कुठं कधीच काही पुढं होत नसतं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. तर या अग्निकांडासाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सत्ताधारी नेत्यांनी केलंय. अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना, शोक व्यक्त करणारी घटना त्या ठिकाणी झालेली आहे, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे. 36 बालकं बचावली आहे. प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे. मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे. या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे. त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत. बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाच्या जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाही आहे. झपत नसेल तर पूर्ण यंत्रणांनी सरकारला कळवलं पाहिजे की असं आहे. खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त इथे रुग्ण येत आहे, तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या. सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना, डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे. पण एवढंच आहे, जी आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे. कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणतेही व्यक्तीचं काम नाही आहे. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट म्हणजेच नवजात शिशु कक्षाला जे आहेत अतिदक्षता युनिट असतं त्या कक्षाला रात्री 3:30च्या दरम्यान आग लागली. त्या कशामुळे लागली तर व्हेंटिलेटर असतो त्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि या संपूर्ण दुर्घटनेत 3 बाळांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागला. अर्थात खूप मोठी ही दुर्घटना मानली जाते. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सर आहेत. अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दुर्दैवानं प्रयत्नांची शर्त आपल्या कर्मचाऱ्यांनी केली तरी सुद्धा त्यातल्या 3 बालकांना आपला जीव गमवावा लागला.
6 बालकांना वाचवण्यामध्ये आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्नांची शर्त केली आणि त्याला यश आलं आहे. परंतु या सगळ्या घटनाक्रमांमध्ये ज्या पद्धतीनं शॉर्ट सर्किटनं झालं, व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, नेमकं काय झालं हे सुद्धा आता थोडंसं स्पष्ट होणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीनं काम नवीनच झालं, 2 वर्षांपूर्वीच त्याचं आपल्या सगळ्या कामाची पूर्तता झाली आणि आमच्या सेवेत त्या सगळ्या यंत्रणा उपलब्ध झाल्यात आणि त्याच्यानंतर मग अशा घटना झाल्या तर ते आमच्यासाठी सुद्धा खूपच धक्कादायक आहे. त्यामुळे याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे, नेमकं या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या याच्याबद्दल सुद्धा तात्काळ ही घटनाक्रमाच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करतोय. सर, या आधी देखील तिथे अशी घटना घडली होती, त्यानंतर हे पूर्ण विभाग जे आहे ते पुन्हा एकदा नवीन बांधण्यात आलं होतं आणि आता परत अशी घटना घडते. ते बरोबर आहे. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची एक घटना त्या तिथं परिसरात झाली होती आणि त्यामुळेच तर अधिक काळजीने हे सगळं काम करणं अपेक्षित होतं. परंतु नेमकं काय झालं, कारण 2 वर्षांपूर्वी या संपूर्ण सेवेचं लोकार्पण केल्यानंतर आत्तापर्यंतचं काम सगळं चालूच होतं. परंतु व्हेंटिलेटरचा स्फोट झाला असं म्हणतायत. काल कर्मचाऱ्यांचं जे काही चर्चा आहे ते किंवा आता कर्मचाऱ्यांशी बोललो, अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्यावेळेला एका अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण लोकच घाबरली, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण माझं म्हणणं आहे की नेमकं काय झालंय हे आपण बघूच आणि जे काय असेल त्याच्याबद्दल वस्तुस्थिती काय आहे, त्याच्यामध्ये कुठं अनियमितता झाली असेल, काही यंत्रणेमध्ये दोष असतील तर ते निश्चितपणानं सुधारू, कठोरपणानं त्याच्यावर कारवाई करू. परंतु घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आपल्या सगळ्यांनाच प्रचंड वेदना देणारी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत राहू. परंतु आमच्या 3 बालकांना आम्ही सुद्धा तिथं NICU मध्ये वाचू शकलो नाही, आमच्यासाठी पण खूपच दुःखद आहे. जर कोणी दोषी आढळलं तर कारवाई होणार, कारण की सर विषय असा होतो की एखाद्या हॉस्पिटलमध्ये हे जे युनिट्स असतात त्याची वेळोवेळी सर्व्हिसिंग व्हायला हवी. व्हेंटिलेटर असेल तर त्याची सर्व्हिसिंग झाली पाहिजे किंवा अजून काही इक्विपमेंट्स असतील तर ती सर्व्हिसिंग झाली होती का याची सगळी पडताळणी करून जर झाली नसेल तर कारवाई होणार. निश्चितपणे होणार. अशा गोष्टी ह्या खूपच गंभीर आणि आता आमच्याकडं अशा पद्धतीने घटना होऊच नये यासाठी आपण सगळी उपाययोजना करतोय. फायर सेफ्टीचे नॉर्म्स असतील, बाकीच्या कन्स्ट्रक्शनचे रूल्स असतील, आम्ही सगळेजण त्याच्यासाठी आवश्यक आहे तो निधी देण्यामध्ये असेल, कुठेही आपण कमी करत नाही. आणि मग असं झाल्यानंतर सुद्धा जर एखादी गोष्ट होत असेल तर त्याच्याबद्दल ज्या ज्या गोष्टींची कमतरता, ज्यामध्ये अनियमितता असेल त्या सगळ्या गोष्टींची चौकशी, कारवाई, कठोर कारवाई ती होत राहील. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर स्वतः होते आणि एकंदरीतच ते स्वतः आता अमरावतीच्या दिशेने निघतात, तिथे ते जातील, हॉस्पिटलची पाहणी करतील, अर्थात चौकशीचे आदेश देतील आणि जर कोणी दोषी आढळत असेल या संपूर्ण प्रकरणामध्ये तर कारवाईचे आदेश हे निश्चित दिले जातील असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.